Hello, good morning student. Welcome to third standard Marathi session. Before starting the lecture, we will take assembly. So, join your hands, close your eyes and stand up for the assembly. सरस्वती वंदना. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. तू स्वर की देवी है, संगीत तुझसे, तू स्वर की देवी है, संगीत तुझसे. हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. हम हैं अकेले, हम हैं अधूरे, हम हैं अकेले, हम हैं अधूरे. तेरी शरण में हमें प्यार दे माँ, तेरी शरण में हमें प्यार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. मुनियों ने समझे है, गुनियों ने जाने, मुनियों ने समझे है, गुनियों ने जाने. वेदों की भाषा, पुराणों की वाणी, वेदों की भाषा, पुराणों की वाणी. हम भी तो समझे, हम भी तो जाने, हम भी तो समझे, हम भी तो जाने. विद्या का हमको अधिकार दे माँ, विद्या का हमको अधिकार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. तू श्वेत वर्णी कमल पे विराजे, तू श्वेत वर्णी कमल पे विराजे. हाथों में वीणा, मुकुट सर पे साजे, हाथों में वीणा, मुकुट सर पे साजे. अज्ञानता के मिटा दे अंधेरे, अज्ञानता के मिटा दे अंधेरे. उजालों का हमको संसार दे माँ, उजालों का हमको संसार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ. So open your eyes and take your seat. Today date is 30 September 2020 and today day is Wednesday. Today thought of the day is we don't grow when things are easy, we grow when we face the challenge. ह्याचा अर्थ असा आहे, आपण तेव्हा वाढत नाही किंवा आपली तेव्हा प्रगती होत नाही जेव्हा गोष्टी सोप्या असतात. आपल्याला जेव्हा आव्हानाला आपण जेव्हा सामोरे जातो तेव्हा आपली ग्रोथ होते, तेव्हा आपली प्रगती होते. टुडे जीके क्वेश्चन इज हाऊ मेनी वेदास डू वी हॅव. तुम्हाला माहिती आहे किती वेदास आहे आणि वेदांचे महत्त्व काय आहे हे इतिहासामध्ये आहे आणि तुम्ही नंतर पुढे इतिहास जास्त शिकाल तेव्हा तुम्हाला इतिहासामधलं वेदांचं महत्त्व हे कळेल. तर मेन 4 वेद आहे आणि चार वेदांचं पालन करायचं असतं. तर 4 वेद कोणते आहे? तर एक आहे पहिला आन्सर इज ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद
आणि अथर्ववेद. यू गॉट इट आन्सर? ओके विद्यार्थ्यांनो, आज आपण रिव्हिजन घेणार आहोत. म्हणजे उजळणी. मराठीत रिव्हिजनला काय म्हणतात? उजळणी म्हणतात. मराठी में रिव्हिजन को क्या बोलते? उजळणी. उजळणी म्हणजे रिव्हिजन. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे मराठीत काय म्हणतात, कारण तुम्ही मराठा विषय शिकताय, त्यामुळे मराठीचं तुम्हाला चांगलं जाण व्हायला पाहिजे. समजलं? प्रत्येक शब्द वर्ड टू वर्ड हिंदी मध्ये सांगू शकत नाही. तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट आलाच पाहिजे. त्यासाठी तुम्ही परत तुम्ही प्रयास करायला पाहिजे. आपको कोशिश करनी है. मैं जो बोल रही हूँ तो आपको समझ में आया सबको? अंडरस्टूड? आई सेड ओके. नंतरचा प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न असा आहे, कोण ते लिहा. पहिला प्रश्न काय आहे? कोण ते लिहा. हु एम आई. इंग्लिश में क्या बोलते? हु एम आई. पहिला फुलांचा राजा. फुलांचा राजा, किंग ऑफ फ्लावर्स. किंग ऑफ फ्लावर्स कोण आहे? फुलांचा राजा कोण आहे? कोण आहे? गुलाब. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रोज. गुलाब इंग्लिश में क्या बोलते? रोज बोलते. दुसरं, सोनेरी पिवळा असणारा. सोनेरी पिवळा असणारा. मैं जो वर्ड बोल रही हूँ, जो मैं रीड कर रही हूँ, उस पर आप ध्यान दो, तभी आपको वो भाषा, वो लैंग्वेज आपको अच्छी तरह से ज्ञात होगी. जब तक आप अच्छी तरह से श्रवण नहीं करोगे, तब तक आपको वो लैंग्वेज अच्छी तरह से ज्ञात नहीं होगी. तो आप जानने का प्रयास करो. सोनेरी पिवळा असणारा. सोनेरी पिवळा असणारा. विच फ्लावर इज गोल्डन येलो. विच फ्लावर्स इज गोल्डन येलो. गोल्डन येलो असणारा फ्लावर्स कौन सा है? कौन सा फूल है जो पीला रंग का होता है? कुठलं आहे? तर आन्सर आहे झेंडू. आन्सर काय आहे? झेंडू. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? मेरीगोल्ड. इंग्लिश में क्या बोलते हैं? मेरीगोल्ड. मराठीत काय म्हणतात? झेंडू. आपल्याला मराठीत उत्तर यायला पाहिजे. मराठीत काय म्हणतात? झेंडू. मंद वास असणारी. मंद वास असणारी. हु ॲज माइल्ड फ्रेग्रन्स. मंद वास असणारी काय आहे? तिचं नाव काय? मंद वास असणारी जुई. कौन है? जुई. इंग्लिश में भी उसका उच्चारण जुई होता है. क्या है? जुई. मंद वास असनारी. मैं जो रीड कर रही हूँ तो आपका ध्यान उधर ही चाहिए. मंद वास असनारी कोण आहे? जुई. काय म्हणतात तिला? जुई. नंतर आपण घेऊया रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा म्हणजे फिल इन द ब्लैंक्स. फिल इन द ब्लैंक्स. जो रिकामे रिक्त स्थान की पूर्ती कीजिए. हिंदी में क्या बोलते हैं? रिक्त स्थान की पूर्ती कीजिए. मराठीत काय म्हणतात? रिकाम्या जागा भरा किंवा गाळलेले शब्द असे म्हणतात. नंतर पहिला आहे डॅश डॅश हा फुलांचा राजा आहे. कौन फुलांचा राजा है? फूलों का राजा कौन है? कौन है? कौन है फुलांचा राजा? उधर रिक्त स्थान हम लोग क्या करेंगे? पूर्ती. फुलांचा राजा कोण आहे? गाळलेले शब्द आपल्याला काय भरायचं आहे? गुलाब. काय बोलायचं आहे? गुलाब. गुलाब हा फुलांचा राजा आहे. गुलाब हा फुलांचा राजा आहे. दुसरं, मोगऱ्याच्या फुलांचा डॅश माळतात किंवा मोगऱ्याच्या फुलांचा टिंब टिंब माळतात. जो मोगरे का फूल है उसका क्या तैयार करते? बाल में मालते घालतात आहे. मोगऱ्याच्या फुलांचा काय माळतात? तो उसको क्या बोलते? गजरा. हिंदी में भी गजरा बोलते. मराठीत काय म्हणतात? गजरा. तर उत्तर काय आहे? आपण प्रश्न परत वाचूया. मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळतात.
आपकी उंगली उधर रहनी चाहिए, आपका ध्यान उधर रहना चाहिए, तभी आपको वो शब्द अच्छी तरह से ज्ञात होगा। जब तक आप उस शब्दों को अच्छी तरह से नहीं देखोगे, अच्छी तरह से श्रवण नहीं करोगे, तो आपको अच्छी तरह से समझ में नहीं आएगा। बार बार मैं बोलने का मेरा उद्देश्य वही है कि आपको अच्छी तरह से ज्ञात हो जाए। मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळतात. परत बोलूया आपण, रिपीट अगेन. मोगऱ्याच्या फुलांचा काय माळतात? गजरा माळतात. जो मोगरे का फूल है उसका क्या बनाते हैं? गजरा बनाते और वो बालों में माळ डालते. तिसरं, दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या डैश लावतात. डैश म्हणजे उधर टिम्ब टिम्ब, उसको डैश में उधर रिक्त स्थान की पूर्ति क्या करनी है, उधर कौन सा शब्द हमें डालना है, तिथे कोणता शब्द आपल्याला घालायचा आहे, कोणता शब्द घालायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी, दसरा, दशेरा, हिंदी में दशेरा बोलते, मराठी मध्ये दसरा म्हणतात. तो हर एक वर्ड टू वर्ड हम लोग हिंदी में नहीं बोल सकते. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या माळा लावतात. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या माळा लावतात. माला मीन्स तोरण लगाते हैं. दशहरे के दिन किसका माला लगाते हैं? झेंडू. झेंडू यानी क्या? मेरीगोल्ड की माला दरवाजे पर लगाते हैं. वापस हम लोग रीड करेंगे. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या माळा लावतात. आपका ध्यान उधर चाहिए. बार बार बोलने का मेरा यही कोशिश है कि आप उधर वो शब्द को देखो, वो वाक्य के देखो, तभी आपको अच्छी तरह से आ जाएगा. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या, आता दसरा, अभी इधर जोड़ अक्षरी है, जो जोड़ शब्द है, तो दस र आधा है, उसको य जोड़ा, य को क्या दी? आ की मात्रा दी है, च आधा आणि य ला काना या. दसऱ्याच्या, ये शब्द पर ध्यान दो. दिवशी, द को कौन सी? द ला कुठली वेलांटी आहे? पहिली रस्व वेलांटी आहे. मग व आणि श ला कुठली वेलांटी आहे? दीर्घ वेलांटी आहे. तो छोटी ई की मात्रा, बड़ी ई की मात्रा, ये हिंदी में, और मराठी में क्या बोलते हैं? रस्व वेलांटी और दीर्घ वेलांटी. ये रस्व वेलांटी और दीर्घ वेलांटी मराठी में बोलते हैं, तो आपको अच्छी तरह से याद रहना चाहिए. झेंडूच्या, ज वर काय? अनुस्वार आहे. झेंडू, ड ला कुठला उकार आहे? दीर्घ उकार आहे. कुठला उकार आहे? दीर्घ उकार आहे. लक्षात ठेवा. ह्रस्व उकार आणि दीर्घ उकार हे सेकंड स्टँडर्ड मध्ये मी घेतलंय, त्याच्यामुळे तुम्हाला यायला पाहिजे. झेंडूच्या, ड ला कुठला उकार आहे? दीर्घ उकार आहे. च अर्धा आहे, जोडाक्षरी शब्द आहे, जोड शब्द आहे, जोडयुक्त शब्द आहे. तो च आधा आहे आणि त्याला य ला काना या. काना मीन्स आ ची मात्रा. काना म्हणजे आ ची मात्रा. ये पहली बार नहीं, मैंने बहुत बार बोला है. टिंब टिंब लावतात. माळा, म ला काना मा, ळ ला कानाळा, माळा. याला दोन्हीमध्ये आ ची मात्रा आहे. काय आहे? आ ची मात्रा आहे. माळा लावतात. नंतर चौथा आहे, टिंब टिंबचा वास मंद असतो. टिंब टिंब यानी फिलप्स क्या डालना है उधर? जुई. क्या डालना है? जुई. जुई शब्द कैसा लिखना है? ज है, ज ला कुठला उकार द्यायचा आहे? कुठला उकार आपण देणार आहोत? रस्व उकार. वो मराठी में आपको आना चाहिए. रस्व उकार आणि ई, मोठी ई, जुई. जुईचा वास मंद असतो. जुईचा वास मंद असतो. ये हो गया. आगे का हम लोग आगे देखेंगे. पुढे पाहूया आपण आता. पुढच्या गाळल्या जागा काय आहेत? डॅश हे थोर राजे होते. किंग, राजे म्हणजे कोण? किंग. कौन थोर कौन होते? फेमस किंग कौन थे? तो आपको सबको पता है, महाराष्ट्र. ग्रेट किंग कौन थे? तो महाराष्ट्र मध्ये कोण होते? ग्रेट किंग कोण होते? थोर राजे कोण होते? थोर, तर आपल्याला सर्वांना ते माहितीच आहे. तर यांचं नाव काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर
राजे होते. तर छत्रपती कैसा लिखना है, छत्रपती कसं लिहायचं तिकडे लक्ष द्या. छ आपले तो व्यंजन पडाय छ, त्र, प, त को तला कुठली वेलांटी द्यायची, दीर्घ वेलांटी. कुठली वेलांटी आहे, दीर्घ वेलांटी आहे. छत्रपती शिवाजी, श, श अक्षर है, श को कौन सी वेलांटी देनी है, रस्व वेलांटी. वला काना वा, आची मात्रा नाही, वला काना वा. जला दीर्घ वेलांटी जी, शिवाजी. काय आहे, शिवाजी महाराज. हा, हला काना हा, रला काना रा आणि ज, महाराज. ये आपको ये मैं क्यों बोलती हूँ, क्योंकि आपको अच्छी तरह से वो शब्द ज्ञात हो जाए, आपको लिखना आ जाए. यही मेरा कोशिश है. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर राजे होते. दुसरे नंतरचं आहे, बाळ गंगाधर टिळक आणि दादाभाई नौरोजी यांनी टिंबटिंब मीन्स डैश व डैश लोकांना शिक्षण दिले. वो डैश की जगह में क्या भरना है, वो फिलअप्स की जगह में क्या भरना है, क्या पुट करना है, क्या भरना है. अभी बाळ गंगाधर टिळक, हिंदी में तिलक बोलते, मराठी मध्ये काय म्हणतात, टिळक. बाळ गंगा, क्योंकि हिंदी में अड़ नहीं है तो ल का उच्चारण किया जाता है. बाळ गंगाधर टिळक, मराठी मध्ये काय म्हणतात, टिळक. तो टिळक ही बोलना है मराठी में. बाळ गंगाधर टिळक आणि दादाभाई. तर नवरोजी आहे, नवरोजी थोडा लिहायला कठीण जाणार तुम्हाला. न ला एक काना दोन मात्रे, तो कौन सी आ की मात्रा बोलते ना. न ला एक काना दोन मात्रे, र ला एक काना एक मात्रा म्हणजे ओची मात्रा. एक काना एक मात्रा. ज ला कुठली वेलांटी आहे, दीर्घ वेलांटी आहे. कुठली वेलांटी आहे, दीर्घ वेलांटी. नौ रोजी काय आहे, नौरोजी. यानी लेखनातून, तिथे आन्सर काय पुट करायचे, आन्सर क्या लिखना है उधर है, लेखनातून. काय आहे, लेखनातून. ल ला एक मात्रा ले, ख ला काना खा, न ला काना ला, त ला दीर्घ उकार तू आणि न, लेखनातून. व भाषणातून, भाषण म्हणजे स्पीच, लेखन म्हणजे रायटिंग. उन्होंने क्या किया, लेखनातून किंवा रायटिंग मधून किंवा स्पीच मधून पीपल्स को एज्युकेशन दिया, म्हणजे लोक शिक्षण दिलं. भाषणातून लोकांना म्हणजे पीपलला काय दिलं, शिक्षण. शिक्षण एज्युकेशन दिले. त्यानंतरचं आहे, या थोर पुरुषांना आपण डॅश करूया. या थोर पुरुषांना आपण वंदन. वर काय आहे, अनुस्वार आहे, दन, वंदन, वंदन. या थोर पुरुषांना, जे थोर प्रेम, महान, महान, ग्रेट. थोर मीन्स महान, ग्रेट, ग्रेट मॅन ना, महान पुरुष. या थोर पुरुषांना आपण काय करूया, वंदन करूया. मीन्स उसको प्रणाम करेंगे हम लोग. वंदन म्हणजे प्रणाम किंवा नमस्कार. हिंदी में प्रणाम बोलते, मराठी मध्ये अजून एक दुसरा समानार्थी शब्द आहे और उसका मीनिंग आहे मराठी में क्या आहे, नमस्कार असं म्हणतात. आणि तिथे काय आहे, तिथे फिलअप्स आपल्याला काय लिहायचे, उधर आम्ही फिलअप्स क्या फील करनी है, वंदन ऐसा फील करनी है. समझ में आया ये बात. ओके, नेक्स्ट हम लोग नेक्स्ट पे जाएंगे. नंतरची रिकामी जागा आहे, उसापासून डॅश तयार करतात. उसापासून उधर नीचे में क्या फील करना है, ऊस यानी क्या, शुगर केन. हाँ, जब पढ़ा है तुम्हें बताया, ऊस यानी काय म्हणतात, शुगर केन. आणि साखर म्हणजे शुगर. तर उसापासून डॅश तयार करतात. क्या तयार करतात, उसापासून क्या काय तयार करतो, काय तयार करतो उसापासून, तर साखर. मराठीत काय म्हणतात, हिंदी में शक्कर बोलते, मराठीत साखर म्हणतात आणि इंग्लिश मध्ये शुगर म्हणतात. क्या बोलते हैं इंग्लिश में, शुगर. हिंदी में शक्कर और मराठी में साखर. तो आपको मराठी में आंसर लिखे, तो मराठी में अच्छे तरह से आपको करना है. उसापासून साखर तयार करतात. क्या जगह फील करनी है, काय फील करायचं आपल्याला, क्या फील करनी है, साखर. क्या फील करनी है, साखर. स का, स ला काना सा आणि ख आणि र, साखर. नेक्स्ट
डैश फार गोड लगता है, मतलब टिम्ब टिम्ब, तो डैश की जगह में क्या फील करना है, क्या फील करना है, हमने लेसन पढ़ा है तो हमें अच्छी तरह से ज्ञात है, हमें आता है, तो हमें क्या फील करना है उधर, द्राक्षे, द्राक्षे। तो हिंदी मध्ये काय म्हणतात, अंगूर, और इंग्लिश में क्या बोलते हैं, ग्रेप्स, इंग्लिश में क्या बोलते हैं, ग्रेप्स। डैश फार गोड मीन्स स्वीट, गोड म्हणजे स्वीट, मराठी हिंदी में क्या बोलते हैं, मीठा। हाँ, द्राक्षे फार गोड लागतात, द्राक्षे फार गोड लागतात, इथे काय फील करायचंय, द्राक्षे, समजलं। नंतरचं आहे तिसरं आहे, बाजरीला डॅश येतात, बाजरीला काय येतात, बाजरी एक धान्य आहे, हां त्या धान्य, बाजरीचं एक धान्य आहे आणि बाजरीला मिलट असं म्हणतात, इंग्लिश में उधर उसका मीनिंग दिया है, मिलेट असं म्हणतात। भाकरी मीन्स मराठीमध्ये, हिंदी में रोटी बोलते हैं, मराठीमध्ये भाकरी म्हणतात, आणि गव्हापासून जी तयार केली जाते त्याला चपाती म्हणतात किंवा पोळी म्हणतात, आणि जी तांदळापासून बाजरीपासून जो कडधान्य धान्य है धान है उससे जो बनाते हैं, ज्वारी बाजरी मक्का भुट्टी से वो जो बनाते हैं उसको रोटी बोलते हैं हिंदी में, मराठीत काय म्हणतात, भाकरी, काय भाकरी, भला काना भा क आणि रला दीर्घ वेलांटी, भाकरी, मला आवडते, आवडणे म्हणजे टू लाईक, मला आवडते म्हणजे मला ती आवडते, काय आवडते, भाकरी, रोटी। बाजरीची डॅश मला आवडते, बाजरी एक धान्य आहे, ते बाजरीपासूनची जी रोटी बनवतात किंवा भाकरी बनवतात ती मला आवडते, काय आहे, बाजरीची भाकरी मला आवडते, काय आहे। विद्यार्थ्यांनो, आता मी मळा हा जो पार्ट है त्याची समरी सांगणार है, मैं भी क्या बताने वाली हूँ, जो मळा जो पार्ट है, मळा मीन्स क्या, फार्म, उसकी थोड़ी समरी बता रही हूँ क्योंकि आपको अच्छी तरह से ज्ञात हो जाए। तो मळा ह्या लेसन मध्ये काय सांगितले आहे, मळामध्ये 3 शेते दाखवले आहे, एक ऊसाचं, द्राक्षाचे आणि बाजरीचं शेत, इसमें कितना 3 फार्म दिखा है, ऊसाचं, द्राक्षाचं आणि बाजरीचं शेत। ऊस मीन्स क्या, शुगर केन, द्राक्ष मीन्स ग्रेप आणि बाजरी मीन्स मिलट, ह्याचं दाखवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हा कुठला मळा आहे, हा मळा ऊसाचा आहे, हा कशाचा मळा आहे, ऊसाचा, ऊस मीन्स क्या, शुगर केन, ऊस म्हणजे शुगर केन। मला ऊसाचा रस आवडतो म्हणजे आय लाईक शुगर केन ज्यूस, मला ऊसाचा मळा आवडतो, आवडतो मीन्स लाईक, आवडतं म्हणजे लाईक, मला ऊसाचा काय आवडतो, रस, रस मीन्स ज्यूस, आवडतो, आवडते म्हणजे लाईक। ऊसापासून साखर तयार करतात, ऊसापासून काय तयार करतात, साखर, साखर म्हणजे शुगर, क्या करते प्रिपेअर, क्या तयार करते, उससे शुगर म्हणजे शक्कर, हिंदीमध्ये शक्कर, मराठीमध्ये साखर आणि इंग्लिशमध्ये शुगर असं म्हणतात। ऊसापासून, ऊस म्हणजे काय, शुगर केन, उससे क्या बनाते, क्या तयार करते, शक्कर बनाते हैं, ऊसापासून काय तयार करतात, साखर तयार करतात, सिंपल आहे। हा ऊसाचा मळा, मला ऊसाचा रस आवडतो, ऊसापासून साखर तयार करतात, हे पहिल्या ह्याच्यामध्ये झालं। ऊस म्हणजे फार्म म्हणजे काय, शेत, फार्म मीन्स क्या, शेत, हा कुठलं शेत आहे, ऊसाचं शेत आहे, कौन सा है खेती, कौन सी, ऊस की, गन्ना, हिंदी में क्या बोलते, गन्ना। नंतर काय, ही द्राक्षाची बाग आहे, बाग, ही कशाची बाग आहे, द्राक्षाची बाग आहे, आणि ते द्राक्षाचे घड कसे छान दिसतात, छान लिक्विड, अगदी छान म्हणजे सुंदर, ब्युटिफुल। द्राक्षाला काय असतात, बंच, घड म्हणजे काय, बंच, घड मीन्स बंच, द्राक्ष किस में रहते, ग्रेप्स किस में रहते, बंच में रहते ना, ग्रेप्स, यू गॉट इट, बंच, द्राक्ष हम लोग बंच में रहते, हे द्राक्षाचे घड छान दिसतात म्हणजे स्वीट, एकदम सुंदर, ब्युटिफुल असं दिसतात। द्राक्ष फार गोड लागतात, गोड म्हणजे स्वीट, गोड मीन्स स्वीट, द्राक्ष म्हणजे ग्रेप्स, वो टेस्ट में कैसे रहते, उसका टेस्ट कैसे रहते, स्वीट यानी गोड असते, क्या गोड रहते हैं, गोड काय असतं, मीठा क्या रहता है, मीठा काय असते, कशी लागतात, अंगूर कैसे लगते, मीठे लगते हैं, कैसे लगते हैं, मीठे लगते हैं। द्राक्ष म्हणजे ग्रेप्स, ग्रेप कसे असतात, टेस्टला कसे असतात, गोड असतात, गोड लागतात, कशी लागतात, गोड लागतात। मी तुम्हाला सांगितलं कधी कधी
परिपक्व नसेल मीन्स वो अच्छी तरह से पक नहीं गया तो खट्टा भी लगता है। और अच्छी तरह से पक जाने के बाद वो मीठा होता है, म्हणजे ती गोड लागतात। ती परिपक्व झाली म्हणजे परिपक्व अच्छी तरह से उसका पक गया है तो वो कैसे लगते, मीठी लगती है। पण इथे काय दिले, इथे आपल्याला काय सांगितलंय, द्राक्ष गोड लागतात। ही द्राक्ष कसे परिपक्व आहे, तयार झालेले द्राक्ष, त्याच्यामुळे द्राक्ष गोड लागतात। इथे आपल्याला तेच लक्षात ठेवायचं, आपले को वही ध्यान में रखना है, द्राक्ष कशी लागतात, गोड लागतात। समजलं। त्याच्यानंतर हे बाजरीचं शेत आहे, बाजरी म्हणजे मिल्क, शेत म्हणजे फार्म। हे कशाचं फार्म आहे, बाजरीचं। बाजरी एक धान आहे, बाजरा, हिंदी में बाजरा बोलते, बाजरे का खेती है। बाजरीला कणसे येतात, बाजरीला काय येतात, कणसे, जसं मकाचं भुट्टा का कणीस रहते ना, भुट्टा आप लोग खाते होगे, तो वो त्याला कणसे येतात, तसं बाजरीला पण कणसे येतात। बाजरीला काय येतात, कणसे येतात। मला बाजरीची भाकरी मला आवडते। बाजरीची काय आवडते मला, भाकरी। हिंदीमध्ये काय म्हणतात, रोटी, मराठीमध्ये भाकरी म्हणतात। आवडते म्हणजे लाईक, आय लाईक, आवडणे म्हणजे टू लाईक। काय आवडते, बाजरीची भाकरी मला आवडते, बाजरीची भाकरी मला आवडते। लक्षात ठेवा, बाजरीची भाकरी मला आवडते। म्हणजे ह्या मळा लेसन मध्ये काय दिले, 3 दाखवले, एक ऊसाचं दाखवलंय, एक ऊस कधी काय आहे, नंतर द्राक्ष म्हणजे ग्रेप्स, बाजरी म्हणजे मिलेट याचं सांगितलंय, आणि त्याच्यामध्ये ऊसापासून काय तयार करतात, द्राक्ष कशी लागतात, द्राक्षांची काय आहे, ही बाग आहे, म्हणजे गार्डन जसा, ही काय आहे, द्राक्षांची बाग आहे, बगीचा। तर द्राक्ष गोड लागतात, बाजरीला कणसे येतात, बाजरीची काय बनवतात, भाकरी बनवतात। तर ह्या लेसनमध्ये हे सांगितलेलं आहे। कुठल्या लेसन आहे, मळा लेसन आहे। आता आपण थोर पुरुष या लेसनचं थोडी समरी घेऊया। थोर पुरुषामध्ये महाराष्ट्रामधले कोणते कोणते थोर पुरुष झाले, महाराष्ट्र में कौन कौन से, महाराष्ट्र एक प्रदेश है, त्या प्रदेशामध्ये कौन कौन से थोर पुरुष हो गए, महाराष्ट्र, यू गॉट इट ना, महाराष्ट्रामध्ये कोणते थोर पुरुष झाले आहे, त्यांच्याविषयी माहिती, उनके बारे में हमें जानकारी दी है। महाराष्ट्रामध्ये जो थोर पुरुष झाले त्यांच्याविषयी माहिती दिली है। जो महाराष्ट्र में जो थोर पुरुष होके गए, जो महान, थोर मीन्स महान, ग्रेट मैन, जो होके गए उनके बारे में हमें जानकारी दी। इस लेसन में, इस पाठ में, या पाठामध्ये आपल्याला कशाची माहिती दिली आहे, तर महाराष्ट्रातील जे थोर पुरुष होऊन गेले त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे। तर या मराठी मुलकात, म्हणजे या मुलुक मीन्स क्या, प्रदेश, या मराठी मुलकात, प्रदेशात कोण होंगे, थोर मीन्स ग्रेट, मानसे म्हणजे पीपल, जो थोर है, जो ग्रेट है, वो पीपल होके गए। जो उसमें जो पहले हम उनका नाम बोलते हैं वो छत्रपति शिवाजी महाराज। वो कौन है, पहले छत्रपति शिवाजी महाराज, और वो को थे बड़े राजे थे, वो महान ग्रेट ऐसा किंग थे। तो गरिबांचे कैवारी थे, कैवारी म्हणजे बेनिफॅक्टर, कैवारी मीन्स क्या, बेनिफॅक्टर थे। कौन थे, शिवाजी महाराज। गरीब का साथ देने वाले, गरीब लोगों की जो गरीबी है उनको जान लेने वाले राजे थे। उनका दुख, उनका दर्द वो अच्छी तरह से जानते थे। गरिबांचे कैवारी थे, गरिबांचे दुःख, दर्द, काय पीडा असेल ते चांगल्या प्रकारे ते जाणून घेणारे असे राजे होते। त्या राजांचं नाव काय, छत्रपती शिवाजी महाराज। त्या राजांचं नाव काय, राजे म्हणजे महाराजांचं नाव काय, किंग, राजा म्हणजे किंग, त्यांचं नाव काय, उसका नेम क्या था, छत्रपति शिवाजी महाराज। कैवारी मीन्स बेनिफैक्टर। जो आपको शब्दार्थ दिए उसमें भी आप थोड़ा सा देखो तभी आपको अच्छी तरह से आ जाएगा। अभी नेक्स्ट में क्या है, नेक्स्ट पॅरा में क्या दिया है, ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर ही जे नेते होऊन गेलेले आहे, जे थोर ग्रेट महान पुरुष होऊन त्यांची नाव आहे, त्यांनी कोणते कार्य केले, उन्होंने क्या कार्य किया है, क्या काम किया है, उसके बारे में बताया। ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांनी मुलींचे शिक्षण व दलितांची सेवा यांकडे लक्ष दिले। दलित म्हणजे काय, डाउन ये मुलींचे शिक्षण म्हणजे गर्ल्स एज्युकेशन। अभी उस समय में त्यावेळेला मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं। महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती, महाराष्ट्रात काही इतरही ठिकाणी अशी परिस्थिती होती की मुली शाळेत शिकू शकत नाही। मुलींचं म्हणजे बायकांचं किंवा स्त्रियांचं जो औरत है उनकी जो क्या स्थान था,
उन्होंने चूल्हा चौका करना और बच्चों को संभालना, इतने तक उनको सीमित था। वो आगे जाके कुछ पढ़ नहीं सकती थी। तो उनका जो वो नेते थे, वो जो लीडर थे, तो उन लीडर को क्या लगा, उनको भी क्या देना चाहिए, प्रशिक्षण देना चाहिए, उनको भी शिक्षण देना चाहिए। ये इनका विचार उनके मन में जागृत हो गया। दलितांची सेवा, दलित म्हणजे काय, डाऊन ड्रोन, त्यांना पण, जे दलित आहे, जे मागासलेले शूद्र आहे, त्यांना समाजापासून वंचित ठेवलेलं होतं। समाज के से उनको बाहर निकाला था, उनको बहुत पीड़ा करते, उनको अत्याचार करते थे उनके ऊपर। तर त्यांच्यासाठी आवाज उठवण्याचं काम कोणी केलं, तर ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला। बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते, गौतम बुद्ध। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आपल्या समाजाला बौद्ध धर्म स्वीकारायला लावला। कारण का, त्या लोकांना खूप त्रास देत होते इतर लोक। आपल्या देशामध्ये 4 वर्णामध्ये देश होता। 4 वर्ण, ते समाज व्यवस्था, जाती व्यवस्था, जात धर्म व्यवस्था, रिलीजन, इसमें जो बहुत झगड़ा टंटा होता था। तो मेन 4 वर्ण कौन से, तो आप सबको ज्ञात है, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ऐसे 4 वर्ण थे। असे किती 4 वर्ण होते। जो नीचे का वर्ण था शूद्र, त्याला दलित म्हटलं, त्यांना उनको बहुत तकलीफ देते थे बाकी के 3 वर्ण। ब्राह्मण क्या बोलते थे कि मैं बहुत स्ट्रांग हूँ, वैश्य अपना ये करते, क्षत्रिय क्या करते थे, रक्षा करने का काम करते थे। तो उन सबको, इसको सबसे नीचे वो हल्के म्हणजे खालच्या दर्जाचे काम, हल्के जो काम रहते, जो साफ सफाई करना, कूड़ा कचरा उठाना, ऐसा कम दर्जे का काम उन्हें दिया जाता था। उनकी जो परछाई थी, उस परछाई को भी वो बुरा मानते थे। तो अशा प्रकारे त्यांच्याकडे खूप त्रास होत होता। म्हणून त्यांना जागृत करण्यासाठी, त्यांना चांगलं नेण्यासाठी ह्या लोकांनी आवाज उठाया। मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, गर्ल्स को एज्युकेशन देना चाहिए। और जो दलित है त्यांना पण काय केलं पाहिजे, त्यांची पण सेवा केली पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणून त्यांनी आवाज उठवला, त्यांच्यासाठी त्यांनी कार्य केलं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन निर्माण केलं। कोणी केलं, लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तसंच महादेव गोविंद रानडे, गोपाळराव गोखले यांनी समाजाला जागे केले। समाज झोपलेला होता, तसं नाही तर समाजामध्ये अत्याचार होते, एकमेकांवर से भांडण। मैंने पहले ही बोला था कि जात धर्म उसके खिलाफ समाज से जखड़ रहा था, आपस में झगड़ा कर रहा था। हाँ, मैं उस धर्म का हूँ, मैं उस जात का हूँ, सब लोग अपनी जात और एक को श्रेष्ठ मानते थे और दूसरों को कम समझते थे। तो ऐसे आपस में हम लोग झगड़ा करते रहेंगे तो उस समय में किसका राज्य था, अंग्रेज का राज्य था। तो अंग्रेज लोग वही सोचते थे कि ऐसा रहेगा तो हम लोग ज़्यादा बस राज्य कर सकते थे। इसलिए अंग्रेज़ों ने 150 साल अपने भारत के ऊपर राज्य किया था। क्यों किया था, क्योंकि आपस में झगड़ा टंटा बहुत था, आपस में एक दूसरे की बनती नहीं थी। हाँ, त्याच्यामुळे लोकांना सांगून देण्याचं काम यांनी केलं की तुमच्यावर कोणतं राज्य करताय, तुम्ही जागे व्हा, तुम्ही आपसामध्ये भांडण करू नका। त्यांनी समाजाला जागं केलं। इसका मीनिंग वही है कि तुम्ही आपसात भांडू नका, तुमच्यावर कोणतं राज्य करते, तुमच्यावर अत्याचार करते, तुम्हाला त्रास देते, तुम्हाला समजत नहीं, तुम्हें मैं समझ नहीं आता, वो समझाने का काम इन लोगों ने किया है। बाळ गंगाधर टिळक, दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, वीर सावरकर यानी देश भावना जागा की। ये आपला देश है, हम देश में रहते, हम देश के नागरिक है, तो देश के प्रति हमारा कर्तव्य क्या है, तो देश को बचाना है, देश को आगे बढ़ाना है। तो हम लोग आपस में झगड़ा नहीं करना चाहिए। तो देशामध्ये देशभावना जागृत करण्याचा, देशभावना म्हणजे पेट्रियटिझम जागृत करण्याचं काम कोणी केलं, जागृत करने का काम किसने किया, बाळ गंगाधर टिळक, मराठी में टिळक बोलते हैं, दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, वीर सावरकर यानी केले। त्यांनी आपल्या लेखनात उन्होंने राइटिंग से और स्पीच से लोगों के मन में जागरूकता निर्माण की, कि उनको प्रशिक्षण दिया, उनको शिक्षण दिया, उनको एजुकेशन दिया कि आप जाग जाओ और आपके खिलाफ जो अत्याचार हो रहा है, अंग्रेज आपको बहुत तकलीफ दे रहे हैं, तो आप जाग जाओ और आपके लिए न्याय मांगो। तो यह थोर पुरुष ने उन्होंने इतना कार्य किया है। तो ऐसे जो थोर पुरुष है, महान ग्रेट मॅन है, उनके लिए हम लोग क्या करते हैं, प्रणाम करते हैं आणि वंदन करतं। मराठीत काय म्हणतात, वंदन करतं। हे झालं थोर पुरुष आणि मळा
ह्याची शॉर्टमध्ये समरी, म्हणजे मी शॉर्टमध्ये पेक्षा जास्तच दिले, तुम्हाला समजली असेल. आप सबको समज में आएगा. तर अशा प्रकारे आपण याची समरी अभ्यासली. एवढं म्हणजे तुम्हाला समजलीच असेल. तर आता तुमची परीक्षा जवळ आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा, चांगल्या प्रकारे करा. शब्दांचं, वाक्यांची रचना, वाक्य क्या है, शब्द क्या है, वो जानकर लो, उसका प्रैक्टिस करो, तभी आपको आ जाएगा. आपको शब्द पढ़ना आना चाहिए. अक्षर अक्षर पहचान है तो अक्षर पहचान तो शब्द अच्छी तरह से बन सकते हैं, और शब्द अच्छी तरह से बनते तो आपको वाक्य भी अच्छी तरह से बन सकते हैं. हाँ, खाली मराठी हिंदी में थोड़ा सा डिफरेंस है, इतना कुछ ये नहीं. आप कोशिश करोगे, प्रयास करोगे तो आपको मराठी भी अच्छी तरह से आ जाएगी और आनी चाहिए. तो एवढं बोलून मी हे सेशन इथेच थांबवते. ओके, बाय.